नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि अपेक्षा करते तुम्ही सगळे ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल। तर इथे इव्हनिंग झाली होती आणि खरं तर सकाळपासून ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करत असते मी, पण सध्या माझं रूटीन खूप बिझी झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच ना मला सकाळी ब्लॉग काही स्टार्टच करता येत नाही। रोज ठरवते पण ते काही शक्य होत नाही। त्यामुळे म्हटलं चला आपण इव्हनिंगचा तर का असेना आपण ब्लॉग शेअर करूया आणि हा 2 दिवसाचा ब्लॉग आहे जो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे। अगदी छोटासा ब्लॉग आहे कारण जसं मी म्हटलं की मला सध्या माझं रूटीन जे आहे ते खूप बिझी आहे। त्यामुळे ना सगळ्याच गोष्टी मला शूट करायला जमत नाही, वेळेचं बंधन आहे। तर इथे माझं ऑइल वगैरे भरून झालं। त्यानंतर म्हटलं चला आपण थोडंसं ना माझी एक्स्ट्राची जी कामं होती तर ती करायला घेऊया आणि खूप दिवस झाले होते ना विचार करत होते की माझ्यासाठी मी क्रंचीस बनवेन कपड्याच्या। तर त्याच्यासाठी मग इथे कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि आता जसं की तुम्हाला माहिती आहे की सगळे सण वगैरे सुद्धा चालू होणार आहेत। मग त्याच्यासाठी ना अशा कलरफुल क्रंचीस खूप छान दिसतात। कधी-कधी आपण घाईघाईमध्ये छोटी-मोठी हेअरस्टाईल करत असतो आणि त्यासाठी हे क्रंचीस खरंच खूप उपयोगी ठरतात। जेव्हा पूर्ण बनवेन ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर सध्या आता म्हटलं कपडा कट करून घेते कारण जेव्हासुद्धा मला असं काही बनवायचं असतं ना म्हणजे टेलरिंगचं काहीही काम करायचं असतं कपड्यांचं, तर त्यावेळेला मी कटिंग जे आहे ना ते आदल्या दिवशी करणं शक्यतो ठेवते तयारी। म्हणजे आपण कसं छोटे-मोठे गोष्टी ज्या आहेत त्या आपण घरच्या घरी शिवण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करत असतो। आपण अगदी काही प्रो नाही आहोत की आपल्याला सगळं स्टिचिंग वगैरे व्यवस्थित येतं। त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी त्या मी आधी करून ठेवते आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जे काही असेल माझं तर स्टिच करायला घेते। आणि आता सध्या श्रावणसुद्धा लवकरच आहे चालू होणार, त्यामुळे म्हटलं चला अजून बाकीच्या पण तयाऱ्या आहेत। खरं तर हा ब्लॉग आहे ना श्रावणाच्या आधीचा आहे। पण मला तुमच्यासोबत ना बाकीचे व्लॉग जे होते ते शेअर करायचे होते म्हणजे दीपावसाचे वगैरे क्लिनिंगचे, त्यामुळे मग हा व्लॉग तो आहे तो मी नंतर शेअर करत आहे। तर हा जुनाच व्लॉग आहे ॲक्च्युली। तर त्यानंतर मग आता श्रावण चालू होणार त्यामुळे घराची सजावट किंवा घरामध्ये काही गोष्टी लागणार आहेत मला जसं हवं आहे सेट करायचं आहे त्या पद्धतीने ना माझी तयारी चालू आहे। गणपतीसुद्धा लवकरच येतील त्यामुळे सगळ्या गोष्टी मी हळूहळू करायचा प्रयत्न करते म्हणजे घाई होऊ नये। तर मला किचनसाठी ना म्हणजे किचन ओट्याच्या खाली ना खूप साऱ्या गोष्टी मी ठेवत असते आणि आता सध्या आम्ही ज्या रूममध्ये राहतो ना तिथे काही ट्रॉली वगैरे नाही आहे किंवा किचन कॅबिनेट वगैरे काहीच नाही आहे। अगदीच म्हणजे बोलतात ना की एखादी लादीसुद्धा लावलेली नाही, खाली पार्टिशन केलेली। तर त्यामुळे सगळा पसारा जो आहे ना तो ओपनली ठेवल्यामुळे दिसतो तो आणि विचित्र दिसतं म्हणजे मलासुद्धा पाहायला कसं तरी वाटतं। कारण गोष्टी व्यवस्थित जरी आपण ठेवलेल्या असतील ना तरी एका कॅबिनेटमध्ये म्हणजे एका खण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या असेल तर त्या थोड्याशा डम केल्यासारख्या वाटतात किंवा मग खूप गर्दी झाल्यासारखी वाटते आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही। त्यामुळे म्हटलं चला आपण एक कर्टन जो आहे तो इथे स्टिच करून घेऊया किचन ओट्यासाठी खाली। तर त्यासाठी मी हा कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे। मेजरमेंट मी ऑलरेडी घेतलं होतं तर त्याप्रमाणे हा कपडा कट केलेला आहे। अगदी सिंपल बनवणार आहे, खूप काही प्रो मी नाही आहे स्टिचिंगमध्ये, त्यामुळे मला खूप काही जमतं असंही नाही आहे। तर आता हे सगळं आवरून घेते आणि मग माझी तर राहिलेली थोडीशी बाकीची कामं आहेत किचनची वगैरे ती करून घेते। स्वयंपाक वगैरे सगळा झालेला होता माझा, फक्त मला ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या होत्या। तर आता त्या सगळ्या मी करून घेते आणि त्यानंतर मग ना मला एखादं पुस्तक वाचायचं आहे आज, कारण मी खूप ठरवलेलं आहे काही करून आज ना एक 2 पेजेस तरी मी वाचणार आहे, तर ते सुद्धा वाचून घेते। त्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे। तर सकाळी मी एक्सरसाइज वगैरे केली होती, त्यानंतर ना आज खूप जास्त पाऊस होता आणि खाली जायला मला अजिबात मिळालं नाही। त्यामुळे मग मी फ्लिपकार्टवरनं ऑनलाईनच आज सगळ्या भाज्या मागवल्या होत्या म्हणजे फ्रूट्स हवे होते लोलोच्या स्कूलमध्ये, तर ते सुद्धा मागवले आणि थोड्याशा भाज्या आणि आवळा जो माझा संपला होता घरातला तर तो सुद्धा मागवला आणि सध्या बाजारात आवळे मिळत नाही आहेत त्यामुळे मी ऑनलाईनच मागवले आणि टोमॅटोचा भाव तर खूपच आहे सध्या, तरीसुद्धा म्हटलं आता गरज आहे आपल्याला या गोष्टींची, तर ते सगळं मागवलं मी आणि आता हे सगळं व्यवस्थित मी कट करून घेते म्हणजे त्याच्यावरची जी नेट वगैरे आहे ती कट करून घेते आणि सगळ्या भाज्या वगैरे धुवून स्वच्छ करून ठेवून देते आणि नंतर मग अंघोळ वगैरे माझे जे काही करायचं आहे तर माझ्या नित्यनेमाच्या गोष्टी तर त्या करून घेते। तर सकाळी मस्त असं ना आज खूप फ्रेश वाटते, खूप लवकर उठणंसुद्धा झालं होतं आणि विचार केलेला खाली जाईन पण पाऊस इतका होता की मला जायलाच मिळालं नाही। त्यानंतर इथे ना दुपारी आमचं जेवण वगैरे आवरलं आणि त्यानंतर मग आम्ही दोघं जण निघालो बाहेर
तर खूप कमी वेळा असं असतं की आम्ही दोघंच फक्त बाहेर जातो. तर मुलं दोघंही स्कूलला गेली होती आणि घरी आई आणि पप्पा आले होते. त्यामुळे लोलो स्कूलमधून आल्यानंतर आई होती त्याच्यासोबत, त्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि आम्ही निघालेलो काही थोड्याशा कामासाठी. तर ती कामं केली आणि जाता जाता आमचं लक्ष गेलं की बाटाच्या शोरूममध्ये सध्या सेल चालू आहे, मान्सून सेल. आणि हा सेल आम्ही मिस करत नाही. गेल्या वर्षी मिस केला, त्यामुळे ना आम्हाला जसे हवे तसे शूज वगैरे काही चप्पल्स वगैरे काही मिळाले नाही. तर यावेळेला म्हटलं चला दिसलं तर आपण घुसूया आतमध्ये, आणि आम्ही गेलो आणि खूप छान सेल चालला होता. कालच त्याने तो स्टॉक जो होता तो काढला होता सेलसाठी, आणि खूप मस्त मस्त ऑफर प्राईजमध्ये ना मला शूज मिळाले. तर ह्यांनीसुद्धा घेतले आणि नंतर मग मी सुद्धा ट्राय केलं. म्हणजे जेव्हा पण काही गोष्टी घेण्यासाठी कुठल्याही शॉपमध्ये गेली आणि त्यानंतर मी काही घेतलं नाही असं होऊच शकत नाही. तर इथे 2-3 चप्पल्स ट्राय केले, त्यानंतर शूज ट्राय केले आणि मला खूप आवडले. तर त्यातले मी 2 म्हणजे 1 चप्पल आणि 1 शूज घेतलेले आहेत. त्यानंतर यांनीसुद्धा ऑफर प्राईजमध्ये 3 शूज घेतले. तर त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला आणि खूप छान आजची शॉपिंग झाली माझी. म्हणजे मी इमॅजिनही केली नव्हती, काही ठरवलं नव्हतं. अचानक बाहेर पडलो आणि इतकी सुंदर शॉपिंग झाली. तर कधी-कधी असं होतं, की आपण जरी ठरवलं नसतील ना गोष्टी, तरीसुद्धा छान गोष्टी होऊन जातात आपल्या मनासारख्या. त्यानंतर मग निघालो आम्ही आणि थोड्याशा भाज्या वगैरे घेऊन मग घरी गेलो. तर असा होता आजचा आमचा दिवस. म्हणजे आम्ही दोघांनी मस्त असा टाईम स्पेंड केला. काही गोष्टी शूट नाही केल्यात, पण छान टाईम स्पेंड केला आम्ही. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. आय होप तुम्हाला तो आवडला असेल.